आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी बस ना, नको एवढा विचार करूस। हे बघ, जे झालं ते झालं, सोडून दे ना आता, विसर सगळं। आपल्याला नाही का कधीतरी असं खरचटतं किंवा हाताला गरम तव्याचा चटका लागल्यावर तो डाग राहतो, पण आपण ते दुखणं विसरतो ना, तसं समज आणि विसरून जा। उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस। हे सगळं माझ्या सख्या मोठ्या बहिणीच्या कार्यात झालंय आणि माझ्या माहेरी माझ्या नवऱ्याला कमीपणा आलाय। मी नाही विसरू शकत। तेवढ्याने मला कमीपणा नाही वाटत। पप्पा, आपण तो नेकलेस चोरला नाहीये हे सगळ्यांना कळलं ना, झालं तर मग। पण असं होत नाही ना, खरं खोटं काय आहे ते समोर आलं तरी मनाला झालेल्या जखमा भरून निघत नाही। हो मम्मी, कळतंय, पण सारखा तोच विचार करून कसं चालेल? तुला नाही कळणार आहे सगळं, खूप लहान आहेस तू अजून। असा एखादा आळ सगळं संपू शकतो। अगं लोक विचार नाही करत काय चूक आहे काय बरोबर आहे, एकदा का त्यांच्या डोक्यात बसलं ना की बसलं। आणि चार चौघांमध्ये हे सगळं बोललं गेलं तर आपल्या घरी स्थळ कोण घेऊन येईल? आपल्यासारख्याचं आयुष्य असा एखादा आरोप उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतो। पण मला मुळात हे कळत नाहीये की त्या समायराने आपल्याला जवळ अटक करायला भाग पाडलं होतं पोलिसांना। मग अचानक असं काय झालं की ती पलटली, तिने आपलं स्टेटमेंट बदललं? हो ग, हे माझ्या पण लक्षात नाही आलं। शरू, नक्की काय झालं होतं? तुम्ही दोघी रूम मध्ये काय बोलला? लास्ट बर्थडेला तुम्ही मला एक नेकलेस गिफ्ट केला होता, रिमेंबर? तो यांनी चोरलाय। माझ्या मुलींना चोर म्हणू नकोस आणि पाहुण्यांसमोर आमची लाज काढू नकोस ग। तिला कोणीच थांबवायचा प्रयत्न नाही केला, तिला पाहिजे ते बोलू दिला, आमचा इन्सल्ट करू दिला, म्हणजे कुठेतरी तुमच्या मनात पण आमच्याबद्दल संशय होता ना। ताई, आमच्या मठातले दत्तू बुवा सांगतात जास्त वेळ थांबून आपला मान कमी करून घेऊ नये। उमा, अगं सगळे लोक वाट बघतायत तुझी। नवीन सुनेला असं दारातच उभं ठेवलंयस। अगं घरच्या लक्ष्मीला असं ताटकत राहून कसं चालेल सांग बरं? चला, साक्षीचा गृहप्रवेश करून घे। आजच्या या आनंदाच्या क्षणी माझी बहीण हवी होती माझ्या बरोबर, तिच्या मुली असायला हव्या होत्या इथे। लग्नात जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं। त्याचा विचार आपण नंतर करूया, आत्ता नको। चल।